उल्हासनगर शहरामध्ये बेकायदा बांधकाम हा नवीन विषय नाही, परंतु अशाही अनेक इमारती आहेत की त्या इमारतीबद्दल महानगरपालिकेने दिलेले जे नोटीस आहेत किंवा जे सर्टिफिकेट आहेत याबद्दल देखील तफावत आहे. 2021 मध्ये उल्हासनगर कॅम्प नंबर 1 येथील कारीमाकेच्या ऑफिसच्या समोर असलेल्या 340 बॅरेकमध्ये गुलमर्ग ही जी इमारत आहे या इमारतीला 2021 मध्ये इलिगल बिल्डिंग म्हणून नोटीस दिली जाते. त्याच्यानंतर लगेच 2022 मध्ये त्या इमारतीला कंप्लिशनचं एक नोटीस दिली जाते, अर्थात सर्टिफिकेट दिले जाते की ही बिल्डिंग कंप्लीट झालेली आहे म्हणून. आणि त्याच्यानंतर लगेच 6 महिन्यानंतर त्या इमारतीला ही इमारत धोकादायक आहे याचं डेमोलेशन करावा म्हणून देखील एक नोटीस काढली जाते. या 3 गोष्टी ह्यामध्ये तफावत आहे, ज्यामध्ये प्रभाग अधिकारी असो किंवा मोठे अधिकारी असो यांचा हात हा स्पष्टपणे दिसत आहे. कारण वेगवेगळे सर्टिफिकेट आणि वेगवेगळ्या नोटीस यामुळे गुलबर्ग जी इमारत आहे ही अत्यंत धोकादायक तर ठरलीच आहे, परंतु वेगवेगळ्या प्रकारे या नोटिसा आणि सर्टिफिकेट यामुळे उल्हासनगर महानगरपालिकेच्या या कारभारावरती संशय व्यक्त केला जात आहे. पूर्णपणे सविस्तर माहिती अशा प्रकारे आहे की उल्हासनगर कॅम्प नंबर 2 येथे बांधण्यात आलेली सदर इमारत ही शौचालयावर बांधण्यात आलेली आहे. महानगरपालिकेने पॅसेज आणि नाली बनवण्यासाठी देखील तिथे निधी वापरला होता. त्याचप्रमाणे येण्या जाण्यासाठी असलेली गल्ली देखील बंद करून सदर बेकायदा इमारत उभी करण्यात आली आहे. आपण पाहू शकता गुलमर्ग निवास येथे आधी शौचालय असली पाटी देखील काढून तेथे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. 21 जानेवारी 2021 रोजी महानगरपालिकेने गुलमर्ग या इमारतीला व्हायोलेशन अर्थात बेकायदा म्हणून घोषित केल्याचे पत्र दिले होते. यानंतर 12/4/2022 रोजी इमारत कंप्लिशन अर्थात सदर इमारत कायदेशीर असल्याचे पत्र देण्यात आले आणि पुढल्या 6 महिन्यात म्हणजे 6/10/2022 रोजी पुन्हा गुलमर्ग ही इमारत खाली करून पूर्णतया ध्वस्त करण्यात यावी, कारण कधी ही इमारत ढासळू शकते असे पत्र काढून वेगवेगळ्या कारणास्तव पत्र आणि आदेश काढून महानगरपालिकेतील अधिकारी किती भ्रष्ट आहेत याचीच पावती दिली आहे. आता या सर्व बाबी सन्माननीय आयुक्त मनीषा आवाळे या वेगवेगळ्या प्रमाणपत्र काढून अकलेचे तारे मोजणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करणार आहेत का याकडे जनतेचे लक्ष लागून आहे. वादग्रस्त असलेली गुलमर्ग इमारत ही सरकारी शौचालय हडप करून नाल्यावरील जाग्यावर बांधली गेलेली इमारत आहे. आता या इमारतीवर बांधण्यासाठी जे अधिकारी कर्मचारी यांनी गोंधळ घातला आहे याच्यावर कारवाई होणार आहे का?